शिक्षणाचं माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी। पूर्वपार चालत आलेली ही विशेषणं आणि पुण्याची ही ओळख जर बाजूला ठेवली तर डोळ्यासमोर उभं राहतं मागच्या 20 वर्षांमध्ये विस्तीर्ण पसरलेलं पुणे शहर। शिक्षणाच्या निमित्तानं विद्यार्थी राज्यातून आणि देशातून या शहरात येतात, त्यानंतर ते विद्यार्थी नोकरीच्या निमित्तानं या शहरात स्थायिक होतात आणि हळूहळू ते इथले मतदार होतात। हीच प्रक्रिया मागच्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि याचे परिणाम पुण्याच्या राजकारणावर सुद्धा होताना दिसतात। पुणे हे शहर राज्यात आणि देशात राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नेमक्या काय हालचाली सुरू आहेत, पुण्यामध्ये मतदार कुणाला संधी देऊ शकतात, या मतदारसंघामध्ये कुणाची ताकद किती आहे, या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सुधीर काकडे, एबीपी माझाच्या कुणाची ताकद किती या आपल्या खास मालिकेत स्वागत। पुण्यातली सध्याची राजकीय परिस्थिती समजून घ्यायची असेल तर मागच्या काही दशकांमध्ये पुण्यात नेमकं काय घडलं, कोणकोणत्या पक्षांना सत्ता मिळाली, एक नजर टाकूयात। 1952 साली झालेल्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे काकासाहेब उर्फ नरहर विष्णू गाडगीळ हे पुण्याचे खासदार झाले। 1957 साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लाटेत प्रजा समाजवादी पक्षाच्या नानासाहेब गोरेंनी गाडगीळ यांना पराभूत केलं। 1962च्या निवडणुकीत काँग्रेसच्या शंकरराव जेधेंनी नानासाहेब गोरेंचा पराभव करून ती जागा पुन्हा काँग्रेसला मिळवून दिली। 1967 सालच्या निवडणुकीत SM जोशींनी काकासाहेब गाडगीळ यांचा पराभव केला आणि ती जागा पुन्हा समाजवाद्यांकडे गेली। 1971 साली काँग्रेससाठी मोहन धारी यांनी पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढली। ते काँग्रेसकडून जिंकून सुद्धा आले, मात्र आणीबाणीला विरोध करत त्यांनी पुढे काँग्रेस पक्ष सोडला। 1977च्या निवडणुकीत त्यांनी जनता पक्षाकडून निवडणूक लढवत काँग्रेसच्या वसंत थोरातांचा पराभव केला। 1980ला झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे विठ्ठलराव गाडगीळ नानासाहेब गोरेंचा पराभव करून काँग्रेसचे खासदार झाले। 1984च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर जी सहानुभूतीची लाट आली त्याचा परिणाम पुण्यात सुद्धा पाहायला मिळाला आणि काँग्रेसचे विठ्ठलराव गाडगीळ हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले। 1989ला विठ्ठलराव गाडगीळ यांनी अण्णा जोशींचा पराभव केला। 1991च्या लोकसभा निवडणुकीत अण्णा जोशींनी विठ्ठलराव गाडगीळांचा पराभव केला आणि ते पुण्याचे पहिले खासदार झाले। त्यानंतर पुढची काही वर्ष पुण्यामध्ये कलमाडी पॅटर्न पाहायला मिळाला। सुरेश कलमाडी हे वैमानिकाची नोकरी सोडून राजकारणात आले आणि त्यांनी पुण्याच्या राजकारणाचा अक्षरशः चेहरामोहरा बदलून टाकला। 1998 साली कलमाडी हे काँग्रेसमधून बाहेर पडत अपक्ष लढले आणि त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या शरद पवारांनी कलमाडींचा पराभव घडवून आणला। मात्र 1999 मध्ये पुन्हा एकदा प्रदीप रावत हे भाजपचे खासदार झाले। 2004 आणि 2009ला पुन्हा एकदा कलमाडी हे खासदार झाले। या 10 वर्षात कलमाडी यांनी पुण्यामध्ये मोठी कामं केली। मात्र 2014 मध्ये देशभरात मोदी लाट होती आणि अर्थातच त्यावेळी पुण्यातही भाजपचे अनिल शिरोळे हे निवडून आले। तर 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा गिरीश बापट हे विजयी झाले। 2019 साली झालेल्या या निवडणुकीमध्ये नेमकी कुणाला किती मतं होती पाहूयात। 2019च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना 6,32,835 अर्थातच 61% मतं होती। त्यानंतर त्यांच्या विरोधात असलेले काँग्रेसचे मोहन जोशी यांना 3,08,207 अर्थात 29% मतं होती। त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अनिल जाधव यांना 64,000 मतं होती, तर नोटाला 11,000 मतं होती। पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात आणि या 6 विधानसभांमध्ये नेमकी कुणाची ताकद किती आहे, आमदार कुणाचे किती आहेत पाहूयात। वडगाव शहरी मतदारसंघामधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे हे सध्या आमदार आहेत, तर कोथरूडमधून भाजपचे चंद्रकांत पाटील हे आमदार आहेत, अर्थातच ते मंत्री सुद्धा आहेत। शिवाजीनगर मतदारसंघामधून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे हे सध्या आमदार आहेत, तर पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ या भाजपचे आमदार आहेत। पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून ज्ञानदेव कांबळे हे सुद्धा भाजपचे आमदार आहेत, तर कसबा पेठ मतदारसंघामधून रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे आमदार आहेत। एकूणच 4 भाजप, 1 काँग्रेस आणि 1 अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार या मतदारसंघामध्ये सध्या आहेत। त्यामुळे अर्थातच महायुतीच्या बाजूने आगामी निवडणुकीत पारडं झुकणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या लोकसभा निवडणुकीसाठी पुणे महापालिकेचे महापौर राहिलेले मुरलीधर मोहोळ यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसला दणदणीत विजय मिळवून देणारे रवींद्र धंगेकर हे लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार असू शकतात। तर दुसरीकडे नुकताच मनसेला जय महाराष्ट्र केलेले वसंत मोरे हे सुद्धा लोकसभेच्या मैदानात उतरणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।
मुरलीधर मोहोळ हे पुणे महापालिकेचे महापौर राहिलेले आहेत, तर यापूर्वी त्यांनी पक्षामध्ये सुद्धा प्रभावी काम केलेलं आहे। गिरीश बापट यांच्यानंतर पुणे भाजपचं नेतृत्व करण्याची इच्छा ही मुरलीधर मोहोळ यांनी दाखवली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या ते कायमच गुडबुकमध्ये राहिले। मुरलीधर मोहोळ यांची पार्श्वभूमी नेमकी काय होती पाहूयात। मोहोळ कुटुंब हे मूळ मुळशी तालुक्यातील मुठा गावातलं। मोहोळ कुटुंबाला तशी पैलवानकीची पार्श्वभूमी होती। कुस्तीचे धडे गिरवता गिरवता मुरलीधर मोहोळ हे वयाच्या 12व्या वर्षापासूनच संघाच्या शाखेत जायला लागले। पुढे ते भारतीय जनता पक्षाकडे आकर्षित झाले आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यामुळे त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला। पुण्यात 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण करत ते पुढे कॉलेज आणि कुस्तीसाठी कोल्हापूरमध्ये गेले। कोल्हापुरात कुस्तीचे धडे घेऊन मोहोळ हे 1993 ला पुन्हा एकदा पुण्याच्या राजकीय आखाड्यात उतरले। नगरसेवक पदाच्या पहिल्याच टर्ममध्ये त्यांनी स्थायी समितीचं अध्यक्षपद आणि महापौरपद अशी 2 महत्त्वाची पदं सांभाळली आणि ते ही पदं सांभाळणारी पुण्याचे पहिलेच नेते ठरले। नगरसेवक पदाच्या पहिल्याच टर्ममध्ये स्थायी समितीचं अध्यक्षपद आणि महापौरपद अशी 2 महत्त्वाची पदं भूषवणारे मुरलीधर मोहोळ हे अलीकडच्या काळातील पहिलेच नेते राहिले। आणि त्यानंतर मुरलीधर मोहोळ हे आता लोकसभेच्या मैदानात उतरलेले आहेत, तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता या निवडणुकीत कुणाचं पारडं जड ठरणार, मतदार कुणाला साथ देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।